नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विमानाच्या टायरला आग, 288 जणांचा थरारक बचाव। नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुर्किश एअरलाइन्सच्या विमानासोबत थरारक घटना घडली आहे। इस्तंबूलहून आलेल्या विमानात 277 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्स होते। सकाळी सुमारे 6:45 सुमारास लँडिंग दरम्यान विमानाच्या चाकातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच टायरला आग लागली। धावपट्टीवर ज्वाळा दिसताच विमानतळ परिसरात खळबळ उडाली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वैमानिकानं तात्काळ इमर्जन्सी दरवाजे उघडले। बचाव पथकानं वेगानं कारवाई करत सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलंय। सुरक्षित लँडिंग करणाऱ्या वैमानिकांचे कौतुक होत असून या घटनेमुळे काही काळ विमानतळावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।